हाय फ्रेंड्स. तर आज मी बनवले होते उडीद वडे. तर चला मी तुम्हाला याची रेसिपी सांगते मी कसे बनवले. त्यासाठी आपण उडदाची डाळ घ्यायची आहे, भिजत घालायची आहे. याच्यामध्ये दुसरं काहीच नाही, फक्त उडदाच्या डाळीचेच करतात वडे हे. तर डाळ भिजत घालायची आणि कमीत कमी 3 तास भिजली पाहिजे डाळ. तुम्ही रात्रभर पण भिजवू शकता, पण कमीत कमी ही 3 तास भिजली पाहिजे. त्यानंतर अगदी पाणी सगळं काढून आपण ही डाळ छान वाटून घ्यायची, एकदम बारीक अशी. 1 चमचाभर पाणी राहिलं तर चालतं, 1-2 चमचे. पण जास्त घातलं तर आपल्याला त्याचे वडे बनवता येणार नाहीत, पातळ होतं पीठ. तर 1 चमचाभर पाणी राहिलं तर चालतं. अशा पद्धतीने तुम्ही ती डाळ मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे. आणि हो, ह्या पिठाला फर्मंट वगैरे काही करावं लागत नाही. आपण वाटल्याबरोबर लगेच ह्याचे वडे बनवू शकतो आणि तसेच बनवायचे असतात. वाटल्यावर लगेच बनवा किंवा नंतर मग फ्रीजमध्ये झाकून ठेवून मग परत बनवले तरी चालतील. पण याला फर्मंट नाही करावं लागेल. फक्त आपण जेव्हा पीठ दळून घेतो ना, त्यानंतर हे असं हलवून पीठ फक्त आपण हलकं करून घ्यावं लागतं, कारण हे चिकट असतं उडदाच्या डाळीचं पीठ आणि घट्ट असतं. तर ते आपण असं फेटून त्याला अगदी हलकं होईपर्यंत फेटायचं. आणि त्यानंतर हे बघा, हे तुम्ही बघू शकता, हे असं चमचातून खाली पडलं पाहिजे पीठ, इतकं हलकं होईपर्यंत याला फेटून घ्यायचं. तर मी त्यानंतर ते मी फेटून आता बाजूला ठेवले. तुम्हाला चटणी सांगते. खोबरं, मिरची, पुदिना, लसूण आणि कोथिंबीर आणि मी अर्धा कांदा घातला आहे. तर एवढं सगळं घालून आपण मस्त छान चटणी करून घ्यायची त्याची. आणि त्याला मी आता फोडणी घालणार आहे. तेल, जिरे, मोहरी आणि आपला कढीपत्ता. तर ही आपली रोजचीच चटणीची फोडणी मी या चटणीवर घालणार आहे आणि आपली चटणी तयार होते. तर चटणीमध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, फुटाण्याची डाळ पण घालू शकता आणि शेंगदाणे पण घालू शकता. पण यावेळेस मी काही घातलेलं नाही आहे. यावेळेस फक्त मी खोबऱ्याची चटणी बनवली आहे. तर झाली आता आपली चटणी तयार झाली. मी याच्यावर फोडणी घातली, ही बाजूला ठेवते. आणि आपण पीठ जे फेटलं होतं त्याच्यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ घालायचं 1-2 चमचे आणि परत एकदा ते पीठ छान हलवून घ्यायचं आहे. तर वडे आपल्याला जर हातानं सोडता येत नसतील, करता येत नसतील, तर आपण अशी पळी घ्यायची आहे. पळी पाण्यात बुडवून घ्यायची आहे आणि त्याच्यावर 1 चमच्यानं आपलं उडीद वड्याचं पीठ घालायचं आहे आणि त्याला मध्ये बोटानं होल करायचं आणि ते तेलात सोडायचं आहे. अगदी सोपी प्रोसेस आहे ही आणि पटकन करता येते. त्यामुळे तुम्ही असे वडे एकदा नक्की ट्राय करून बघा. तर मी सुरुवातीला असेच वडे बनवत होते आणि आता मी व्हिडिओ बनवण्यासाठी परत हे पळीनं आज वडे बनवलेत. आता मी हातानं बनवते. आता येतात हातानं बनवायला. तर ज्यांना येत नसतील त्यांनी ही ट्रिक नक्की वापरा. छान वडे बनवता येतात आणि हे वडे चवीला खूप छान लागतात. आणि आपण याच्यामध्ये सोडा वगैरे घातलेला नाही आहे, त्यामुळे हे तेल पण जास्त ओढत वगैरे नाहीत. अगदी छान मऊ आणि वरून कुरकुरीत असे हे वडे होतात. अगदी छान चवीला पण होतात. आता बघा, हे आपले वडे तळून झालेले आहेत. छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण याला मस्त तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी तुम्हाला हातानं पण वडे सोडून दाखवते. तर असं पाण्यात हात बुडवून घ्यायचा आहे आणि हातावर पीठ घ्यायचं आहे. ते पीठ घ्यायचं हातावर आणि त्याला मध्ये एक होल करायचा अंगठ्यानं किंवा आपल्या मधल्या बोटानं आणि ते असे तेलात सोडायचे. बघा तुम्ही मी कसे सोडते. असे वडे याच्यामध्ये तेलात सोडून घ्यायचे आहेत सगळे. जर नाही आले तुम्हाला सोडायला तर तुम्ही पळीवर तसे मी आधी दाखवले तसे पण करून घेऊ शकता. तसे पण अगदी पटकन होतात वडे. तळायलाच थोडा 1-5 मिनटं वेळ लागतो, पण अतिशय सुंदर होतात हे वडे आणि अगदी कुरकुरीत होतात. आणि तुम्ही याच्यामध्ये खोबरं पण चिरून घालू शकता. खोबरं, मिरची एकदम लहान तुकडे करून पण घालू शकता. पण माझ्या मुलांना नाही आवडत खोबरं वगैरे त्याच्यामध्ये घातलेलं, सो मी नाही घालत त्याच्यात. हे बघा, आता हे मी हातानं सोडलेले वडे आहेत. थोडे एक साईडने ब्राऊन झाले की आपण त्याला पलटून दुसऱ्या साईडने पण छान तळून घ्यायचं आहे. हे बघा, आता हे हातानं सोडलेले पण वडे आपण तसेच झालेत आणि इतके सुंदर खूप छान होतात वडे. ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि माझे व्हिडिओज तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या माझ्या सगळ्या रेसिपीज तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. हे बघा, तुम्ही बघू शकता वडे अगदी वरून कुरकुरीत आणि मध्ये पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत झालेले आहेत. तर आणि त्याबरोबर मग सांबार आणि चटणी देऊन असे गरमागरम सर्व करा. थँक्यू.